लोकांना ना फार हौस असते इकडचं-तिकडचं बघून काहीतरी ट्राय करत बसायचं आणि दिवाळी खराब करायची. पण मी मात्र असं अजिबात करणार नाही. गेल्या 4-5 वर्षापासून मी ही सेम रेसिपी फॉलो करते आणि प्रत्येक वेळी शंकरपाळी खूप छान बनतात. तर चला तुम्हालाही सांगते, मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला होता आणि पाव वाटी तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. चिमूटभर मीठही त्यामध्ये घातलेलं होतं आणि ना जेव्हा आपण तूप मिक्स करून झालं ना, अशा पद्धतीचा गोळा बनवून बघायचा. म्हणजे तूप आणि मैद्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे हे आपल्याला समजून जातं. 2 वाटी मैद्यासाठी पाऊण वाटी पिठी साखर अगदी अचूक असं प्रमाण आहे. मस्त सगळं मिक्स करायचं आणि हळू-हळू थोडं पाणी घालायचं. तुम्हाला पाणी नको असेल ना, तर तुम्ही दुधाचा उपयोगही करू शकतात. म्हणजे शंकरपाळी ना छान अशी पांढरी शुभ्र दिसतात. पण मी पाण्याचाच उपयोग करते आणि असं छान डो बनवून घ्यायचा. 15 मिनिट झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मस्त शंकरपाळी लाटून घ्यायची अशा पद्धतीची. याच्यापेक्षा जाड काही करायची नाही, म्हणजे तळायलाही जास्त वेळ लागत नाही. गॅस कमी जास्त असा करत जे आहे ना शंकरपाळी तळून घ्यायची. कमी जास्त करायचा नसेल तर मीडियम आचेवर देखील तुम्ही तळून घेऊ शकतात. पण अगदीच फुल करू नका, नाहीतर आउटर लेयर खूप लवकर जी आहे ना ती ब्राऊन दिसायला लागते आणि मध्ये कच्चे राहून जातात. आणि बघा किती छान मस्त खुसखुशीत शंकरपाळे जे आहेत ते माझे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.